जय शिवराय भावांनो। तर मी पण एक नवीन डिझायनर आहे। तर आपण 60 दिवसांचं चॅलेंज घेणार आहोत। त्यामध्ये आपण नवनवीन डिझाईन करणार आहोत। तर आपली डिझाईन कशा प्रकारे चांगली होईल या गोष्टीचा आपण लक्षात घेऊन चांगलं डिझाईन बनवणार आहे। आणि आपण ज्या काही डिझाईन बनवू त्या डिझाईन ही फोटोशॉपच्या मदतीने बनवणार आहोत। तर डिझाईनची जी PHD फाईल जी आहे ती आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत। त्या डिस्क्रिप्शनमध्ये थोडेफार चेंजेस करून तुम्ही पण आपली डिझाईन तयार करू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वास्तुशांती सत्यनारायण महापूजा जी असते त्याबद्दल एक डिझाईन बनवणार आहोत। तर आपण या चॅलेंजमध्ये नवनवीन डिझाईन शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जे काही मी शिकेल त्याचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड होत राहील। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर सर्वप्रथम फोटोशॉपमध्ये 4000 बाय 4000 ही विड्थ घेणार आहोत आणि हाईट ही 5000 घेऊन रिझोल्यूशन 300 घेऊन इथे कलर प्रोफाईलमध्ये sRGB ही कलर प्रोफाईल घेऊन आपण नवीन एक कॅनव्हास तयार करून घेणार आहोत। त्यामध्ये सर्वप्रथम आपण व्हाईट बॅकग्राऊंड घेणार आहोत, त्याला नॉईज देऊन घेणार आहोत। त्याला आपण 10.12 किंवा 11चं नॉईज तुम्ही देऊ शकता। त्यानंतर ब्रशच्या साहाय्याने नॉर्मल विविध कलरमध्ये ब्रश करून घेणार आहोत। त्यानंतर आपण हे जे काही याची PNG जी आहे ती आपण इथे लावून घेणार आहोत। त्यानंतर आपल्या गणपती बाप्पाचा PNG जो आहे तो सुद्धा आपण इथे लावून घेणार आहोत। त्यानंतर आपण एक चौकोनी शेप घेऊन त्या शेपची इथे एक पट्टी करणार आहोत। ती पट्टी केल्यानंतर त्याचीच पट्टीचा डुप्लिकेट करून कलर चेंज करून अर्ध्या साईडला लावून घेणार आहोत। त्यानंतर इथे आपण एक चौकोनी शेप घेतला आहे आणि त्याचा कोपरा कंट्रोल आणि माऊसने हा कोपरा फिरून त्याची साईज चेंज करून घेतली आहे। त्यानंतर त्यावरती वास्तुशांती सत्यनारायण महापूजा हे नाव आपण इन्फिनिटी फॉन्टने टाईप करून घेतलं आहे। तर यासाठी इन्फिनिटी 5चा जो फॉन्ट आहे तो आपण यूज केलेला आहे। तर त्यामध्ये आपण एक टेक्स्चर घेतलेला आहे। तर ते टेक्स्चर घेऊन त्याच्यामध्ये मास्क केलेला आहे। मास्क केल्यानंतर त्या टेक्स्टचा कलरमध्ये फरक पडलेला आहे। त्या कलरसाठीच आपण त्याला टेक्स्चर घेतलेलं होतं आणि त्या नावाचीच एक डुप्लिकेट कॉपी करून घेतली आहे। त्यानंतर त्याला Ctrl L करून त्यानंतर त्याला Ctrl L केलं आहे। L केल्यानंतर त्याचा डार्कनेस आपण वाढवून घेतला आहे। त्यानंतर आपण इथे एक सर्कल घेणार आहोत। त्या सर्कलमध्ये अजून एक सर्कल घेऊन त्याला ब्लर करून घेतलेला आहे। त्यावरती अजून एक व्हाईट कलरचा सर्कल घेतला आहे आणि त्याला ब्लर करून आपण ऑपेसिटी कमी केलेली आहे। त्यानंतर आपण ही जे सत्यनारायण महापूजेचे जो PNG आहे हा आपण पिंटरेस्टवरून घेतलेला आहे आणि तो PNG इथे लावलेला आहे। त्यानंतर वरती आपण एक टेक्स्ट ॲड करून घेतलेला आहे। आपण इथे एक टेक्स्ट वापरलेला आहे। त्या टेक्स्टला आपण ड्रॉप शॅडो दिलेला आहे। त्यानंतर आपण ज्या तारखेला महापूजा आहे तो टेक्स्ट टाईप करून घेतलेला आहे आणि आपण त्याला फॉन्ट हा मराठी फॉन्ट यूज केलेला आहे। अनेक देवनागरी हा फॉन्ट आपण यूज करणार आहोत पुऱ्या डिझाईनमध्ये। तर त्यानंतर खाली परत एक स्नेहभोजनचे जे आहे ते आपण टाकून घेतलेलं आहे। त्याला पण सेम फॉन्ट घेतलेला आहे, फक्त स्नेहभोजन या टेक्स्टला आपण फॉन्ट डार्क केलेला आहे। त्यानंतर आपण एक आयती बॉक्स घेतलेला आहे आणि त्याचा स्ट्रोक जो आहे त्याला इथे आपण तुटक लाईनचा तो दिलेला आहे। त्यानंतर आपण स्थळ टाकण्यासाठी एक PNG घेतली आहे। PNGची ही डिझाईन आपण पिंटरेस्टवरून घेतलेली आहे। त्यावरती आपण स्थळ नाव टाईप करून घेतलेलं आहे। फक्त आपण टेक्स्टचा कलर हा व्हाईट घेतलेला आहे। आपण सगळीकडे सेमच फॉन्ट यूज करतो आहे। एका डिझाईनमध्ये जास्त फॉन्ट यूज करत नाही, आपण 2 किंवा 3च फॉन्ट यूज करतो। तर त्यामध्ये लोकेशनचं जे आहे ते आपण टाईप करून घेतलं आहे, त्याचा फक्त कलर आपण चेंज करून घेतला आहे। त्यानंतर त्याला हलकीशी पिवळ्या कलरमध्ये ड्रॉप शॅडो दिलेली आहे। त्यानंतर आपण खाली आशीर्वाद निमंत्रक टाकण्यासाठी
हे वरती स्थळच्या जे खाली घेतलं होतं तेच PNG आपण खाली पण घेतली आहे. त्यावरती आशीर्वाद नाव टाकून खाली आशीर्वादचे जे 2 नाव आहे ते 2 नाव आपण ॲड करून घेतलेले आहे. त्यानंतर सेम PNG खाली घेऊन त्यावरती निमंत्रक नाव ॲड केलेलं आहे आणि निमंत्रकचे जे काही नाव आहे ते आपण ॲड करून घेतले आहे. त्यानंतर इथे आपण नारळीच्या झाडांची जी PNG आहे ती घेऊन तिची ऑपेसिटी कमी केलेली आहे आणि त्याला थोडं नॉर्मल रोशन ब्लर दिलेला आहे. त्यानंतर आपण जो काही बंगल्याचा फोटो आहे तो ॲड करून घेतलेला आहे आणि त्याला व्यवस्थित कट करून क्रॉप करून आणि लागत नसलेला भाग आपण कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण त्याला थोडा कलर बॅलन्स करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथे एक पिवळी पट्टी कलरची पट्टी टाकून घेतलेली आहे. त्या पट्टीवरती अजून एक शेप ॲड करून घेतलेला आहे. शेपचे कोपरे या पद्धतीने गोल करून घेतले आहे. शेप तयार झाल्यानंतर इथे 4 डॉट येतात. कोणताही डॉट धरून आपण मध्ये फोडला तर तो कोपरे जे आहेत ते गोल होतात, तसे आपण गोल करून घेतलेले आहे. त्यानंतर त्यावरती जे काही निवासाचं नाव आहे, जे काही बंगल्याचं नाव आहे ते आपण देऊन घेतलेलं आहे. तर विमलराज हे निवासाचं नाव होतं, तर ते आपण इन्फिनिटीच्या फॉन्टमध्ये टाईप करून घेतलं आहे. तर त्यासाठी आपण इन्फिनिटी 4चा फॉन्ट आपण यूज केलेला आहे. त्यानंतर खाली आपण एक पट्टी ॲड करून त्याला गॉशन ब्लर दिलेला आहे. त्यावरती अजून एक कलरची पट्टी ॲड करून गॉशन ब्लर दिला आहे. त्यानंतर त्यावरती समस्त परिवारातर्फे जे काही आहे ते आपण ॲड करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथे एक झाडाची हुंडी जी आहे ती आपण ॲड केली आहे. त्याच्यासमोर अजून एक तीच हुंडीची कॉपी करून डुप्लिकेट करून ऑपेसिटी कमी करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण इथे एक नारळीचं झाड जे आहे ते ॲड करून घेतलेलं आहे आणि त्याला खालून थोडं नॉर्मल ब्रश करून इरेज केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपली डिझाईन तर पूर्ण झाली आहे. त्यानंतर आपली लोगो जो आहे किंवा नाव आणि मोबाईल नंबर जो आहे तो आपण इथे टाकून घेतलेला आहे. त्यानंतर डिझाईन पूर्ण झाली आहे. पण या डिझाईनला फिनिशिंग देण्यासाठी आपण व्हायब्रन्सचा यूज केला आहे. या व्हायब्रन्समुळे नॉर्मल फरक पडतो आहे, जास्त काही नाही, पण या नॉर्मल गोष्टींमुळे आपल्या डिझाईनला फिनिशिंग येते. त्यानंतर व्यू आणि सॅच्युरेशनमध्ये जाऊन पण नॉर्मल सेटिंग करून घेतलेली आहे. त्यानंतर कलर बॅलन्स केलेला आहे. तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण आपले ग्राफिक्स तयार करू शकतो आणि मार्केटमध्ये आपलं नाव करू शकतो. तर या डिझाईनची जे काही मटेरियल यूज झालं आहे किंवा डिझाईनची PhD फाईल जी आहे ती आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यावरून आपण PhD डाउनलोड करू शकता. आणि इतरांप्रमाणे आपण PhDला कुठलाही पासवर्ड नाही आणि आपल्या मटेरियलला कोणताही पासवर्ड न टाकता आपण हे मटेरियल सर्वांना देत आहोत. तर असेच ग्राफिक्स शिकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर जय हिंद, जय महाराष्ट्र.